नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला. मी स्नेहा प्रकाश गावंडे, बीएड प्रथम वर्ष. आज तुम्हाला इयत्ता 9वीचा विज्ञान हा विषय शिकवणार आहे. विज्ञान या विषयामध्ये आज आपण घटक क्रमांक 16 अनुवंशिकता व परिवर्तन अभ्यासणार आहोत. अनुवंशिकता व परिवर्तन म्हणजे काय हे आपण कालच्या तासिकेला बघितले होते. घटक आहे अनुवंशिकता व परिवर्तन. व उपघटक आहे RNA. आपण कालच्या तासिकेला डीएनए बद्दल माहिती घेतली होती. डीएनए म्हणजे काय? डीएनए म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. हे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड हे डबल हेलिकल स्ट्रक्चर असते. तर आरएनए सुद्धा हे अशाच काहीतरी प्रकारचे आम्ल असते. त्यामुळे आता आपण आरएनए म्हणजे काय याबद्दल माहिती अभ्यासूया. आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर मराठीमध्ये याला रायबोज न्यूक्लिक आम्ल असे म्हणतात. यालाच RNA दर्शवतात. रायबोज न्यूक्लिक आम्ल हे एकसर्पिल असते. ते द्विसर्पिल नसते. जसे डीएनए हे द्विसर्पिल असते त्याप्रमाणे आरएनए हे द्विसर्पिल नसून एकसर्पिल असते व हे शर्करा, फॉस्फेट आणि नायट्रोजन युक्त पदार्थांपासून बनलेले असते. नायट्रोजन युक्त पदार्थ आरएनए मध्ये 4 प्रकारचे असतात. एक ॲडेनिन, दुसरं असते ग्वानिन, तिसरं असते सायटोसिन, व चौथं असते युरेसिल. आपण कालच्या तासिकेला बघितले होते की डीएनए मध्ये सुद्धा 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असतात. त्यामध्ये डीएनए मध्ये असते ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. तर आरएनए मध्ये असते ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरेसिल. फक्त थायमिनच्या जागेवर युरेसिल असते आणि डीएनए मध्ये युरेसिल ऐवजी थायमिन वापरले जाते. या आरएनएचे 3 प्रकार पडतात. एक असते आरआरएनए, यालाच रायबोसोमल आरएनए असे म्हणतात. हे रायबोसोम युक्त घटकांपासून बनलेले असते त्यामुळे याला रायबोसोमल आरएनए असे म्हणतात. तर दुसरा आहे एमआरएनए, याला मेसेंजर आरएनए असे म्हणतात. मेसेंजर आरएनए का बरं म्हणतात? तर डीएनए मध्ये जे प्रथिने बनते त्यांची माहिती ही रायबोसोम पर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे एमआरएनए म्हणजेच मेसेंजर आरएनए करते, म्हणून याला एमआरएनए म्हणतात. मेसेंजर म्हणजे एकापासून दुसऱ्यापर्यंत मेसेज पोहोचविणे म्हणजे संदेश पोहोचविणे. तिसरा आहे टीआरएनए.
याला ट्रान्सफर आरएनए असे म्हणतात. अमिनो आम्लापासून जे माहिती मिळते ते रायबोसोम पर्यंत ट्रान्सफर केल्या जाते, यालाच ट्रान्सफर आरएनए असे म्हणतात. आता आपण आरएनए व डीएनए बद्दल माहिती पाहिली, तर आरएनए व डीएनए यांचे एकच काम असते, ते म्हणजे अनुवंशिकता. व आता आपण मेंडेल यांचे अनुवंशिकतेचे सिद्धांत पाहूया. मेंडेल यांचे अनुवंशिकतेचे सिद्धांत. मेंडेल यांनी आपल्या सिद्धांतासाठी वाटाण्याचे झाडाची निवड केली. वाटाण्याच्या झाडालाच पी प्लांट म्हणजेच सायंटिफिक भाषेत त्याला पायझम सटायवम असे म्हणतात. पायझम सटायवम. वाटाण्याच्या झाडातील वेगवेगळ्या प्रकाराचे निरीक्षण करून त्यांनी आपल्या प्रयोगासाठी प्रभावी व अप्रभावी असे दोन गुणधर्मांचा उपयोग करून काही प्रकारची माहिती घेतली. प्रभावी आणि अप्रभावी. यामध्ये पहिला घेतला बीजांचा आकार. प्रभावी मध्ये बीजांचा आकार हा गोल असतो, यालाच कॅपिटल आर ने दर्शवतात. तर अप्रभावी मध्ये बीजांचा आकार हा सुरुकलेला असतो, हा स्मॉल आर ने दर्शविला. बीजांचा रंग. बीजांचा रंग हा जर प्रभावी मध्ये हा पिवळा दर्शविला व हा कॅपिटल वाय ने दर्शवितात व अप्रभावी मध्ये बीजांचा रंग हा हिरवा दर्शवतात आणि याला स्मॉल वाय ने दर्शवतात. आता फुलाचा रंग. प्रभावी मध्ये फुलाचा रंग हा जांभळा असतो, याला कॅपिटल सी ने दर्शवतात. तर अप्रभावी मध्ये फुलाचा रंग हा पांढरा असतो, याला स्मॉल सी ने दर्शवतात. आता शेंगेचा आकार. शेंगेचा आकार. प्रभावी मध्ये शेंगेचा आकार म्हणजे ही शेंग पूर्ण भरलेली असते, याला कॅपिटल आय ने दर्शवतात. व ही अप्रभावी मध्ये चपटी असते, हिला स्मॉल आय ने दर्शवतात. आता शेंगेचा रंग. प्रभावी मध्ये शेंगेचा रंग हा हिरवा असतो, याला कॅपिटल जी ने दर्शवतात. तर अप्रभावी मध्ये शेंगेचा रंग हा पिवळा असतो, याला स्मॉल जी ने दर्शवतात. आता फुलांची जागा म्हणजेच फुले कुठे येतात.
फुले जर कोणाला येत असतील तर ते प्रभावी असते व त्याला कॅपिटल ए ने दर्शवतात. जर फुले हे टोकावर येत असतील तर ते अप्रभावी असते व त्याला स्मॉल ए ने दर्शवतात. अशा प्रकारे मेंडेल यांनी आपल्या आनुवंशिकतेच्या सिद्धांतासाठी वाटाण्याच्या झाडाचा निरीक्षण केले. आता आपण मेंडेल यांचे एकसंकर संततीचा प्रयोग पाहूया. मेंडेल यांचा एकसंकर संततीचा प्रयोग, यालाच मोनोहायब्रिड क्रॉस असेही म्हणतात. मोनोहायब्रिड क्रॉस. मेंडेल यांनी एकसंकर संततीच्या प्रयोगासाठी वाटाण्याच्या झाडाच्या उंचीचा उपयोग केला. एक घेतलं उंच असलेलं झाड आणि एक घेतलं बुटुक असणारे झाड. उंच असणाऱ्या झाडाला कॅपिटल टी या जोडीने दर्शविले तर बुटुक असलेल्या झाडाला स्मॉल टी याने दर्शविले. यालाच जनक पिढी P1 असेही म्हणतात. जेव्हा यांचे युग्मक म्हणजे हायब्रिडायझेशन होते, तेव्हा या जोडीतील एक टी घेतला जातो व या जोडीतील स्मॉल टी घेतला जातो. व जेव्हा यांचे हायब्रिडायझेशन होते तेव्हा कॅपिटल टी, स्मॉल टी अशा प्रकारे आपल्याला पहिली पिढी P1 मिळते, F1 मिळते. पहिली पिढी F1, याला संकरित उंची असेही म्हणतात. अशा प्रकारे संकरित उंची पर्यंत आपण बघितले. आता आपण कॅपिटल टी, स्मॉल टी हे दोन उंचीचे प्रमाण घेऊन उंची पाहूया. कॅपिटल टी, स्मॉल टी, इथे स्मॉल टी, इथे पुरुषयुक्त आणि इथे स्त्री. कॅपिटल टी चे जर हायब्रिडायझेशन झाले तर इथे फॉर्म होईल उंच असणारे झाड. कॅपिटल टी, स्मॉल टी चे जर हायब्रिडायझेशन झाले तर इथे कॅपिटल टी, स्मॉल टी फॉर्म होईल व हे संकरित उंचीचे झाड तयार होईल. स्मॉल टी, कॅपिटल टी चे जर हायब्रिडायझेशन झाले तर इथे सुद्धा संकरित उंचीचे झाड तयार होईल. स्मॉल टी जर हायब्रिडायझेशन झाले तर बुटुक असणारे झाड तयार होईल. याप्रमाणे उंच असणारे झाड किती तयार होतील? उंच असणारे एक झाड तयार होईल. संकरित उंचीचे किती झाड तयार होतील? संकरित उंचीचे 2 झाड तयार होतील. व बुटुक असणारे किती झाड तयार होतील? 1. अशा प्रकारे याचे 1s 2 व 2s 1 असे गुणोत्तरात उंचीचे झाड तयार होतील. आता आपण फक्त उंच झाड पाहूया, म्हणजे ते संकरित असो की साधी असो, ते किती तयार होतील? 3. आणि बुटुक असणारे 1 म्हणजे 3s 1 असे गुणोत्तरात झाडे तयार होतील. या प्रकारे मेंडेल यांनी आपला एकसंकर संततीचा प्रयोग मांडला. आता आपण द्विसंकर संततीच्या प्रयोगाबद्दल माहिती घेऊया. द्विसंकर संततीच्या प्रयोगाला डायहायब्रिड क्रॉस असेही म्हणतात. द्विसंकर संततीचा प्रयोग.
ह्यालाच डायहायब्रिड क्रॉस असे म्हणतात. डायहायब्रिड क्रॉस मध्ये मेंडेल यांनी वेगवेगळ्या लक्षणांची 2 झाडे घेतली. एक म्हणजे गोल व पिवळ्या रंगाचे झाड आणि एक बिया असणारे झाड आणि एक सुरुकलेले आणि हिरव्या रंगाचे. आता आपण कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय तसेच कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल वाय यांचे हायब्रिडायझेशन केले तर हे होईल गोल आणि पिवळे असणारे आणि हे होईल सुरुकलेले आणि हिरवे असणारे. सुरुकलेले आणि हिरवे असणाऱ्या बीजा. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय जेव्हा यांचे युग्मक होईल तेव्हा कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर आणि स्मॉल वाय व याची जेव्हा हायब्रिडायझेशन होईल तेव्हा कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हे गोल तर राहतील सोबत पिवळेही राहतील पण हे संकरित राहतील. अशा प्रकारे P1 पिढी आपल्याला मिळाली. F1 पिढी आपल्याला मिळाली. हे आहे P1 हे झाले याचे युग्मक आणि आपल्याला यापासून मिळाली F1 पिढी. आता आपण F2 पिढी पाहूया म्हणजे दुसरी पिढी. दुसऱ्या पिढीमध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय अशाच प्रकारे इथे येईल मेल आणि इथे येईल फिमेल. कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय यांचे जर हायब्रिडायझेशन झाले तर कॅपिटल आर आर आणि कॅपिटल वाय चे जर हायब्रिडायझेशन झाले तर कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय मिळेल. तसेच कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय मिळेल. अशाच प्रकारे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय आणि कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. इथे मिळेल आपल्याला कॅपिटल आर कॅपिटल वाय इथे मिळेल कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. इथे मिळेल स्मॉल आर कॅपिटल वाय इथे मिळेल स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय इथे मिळेल स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता कॅपिटल आर कॅपिटल वाय म्हणजे काय झाले? कॅपिटल आर कॅपिटल वाय म्हणजे गोल आणि पिवळ्या रंगाचे. तर कॅपिटल वाय स्मॉल वाय म्हणजे काय झाले? तर गोल आणि पिवळ्याच रंगाचे पण संकरित. इथे पण गोल तर मिळेल आणि पिवळाही मिळेल पण संकरित. इथेही गोल आणि पिवळा तर मिळेल पण संकरित मिळेल. अशा प्रकारे अदर सर्व सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला संकरित मिळतील. अशा प्रकारे मेंडेल यांनी द्विसंकर संततीचा प्रयोग केला. आता आपण याचे गुणोत्तर पाहूया की किती याच्यात आपल्याला किती प्रमाणात गोल व पिवळे मिळाले आणि हिरवे आणि
सुरुकलेले मिळाले. तर याच्यावरून द्विसंकर संततीच्या प्रयोगामध्ये एकास, दोनास, एक, तर दोनास, चारास, दोन व दोनास, एकास, दोनास, एक अशा प्रकारची गुणोत्तरात आपल्याला त्यांची पहिली पिढी व दुसरी पिढी मिळेल. अशा प्रकारे आज आपण द्विसंकर संततीचा प्रयोग तसेच मेंडेल यांच्या आनुवंशिकतेचे सिद्धांत बघितले. आता मी तुम्हाला होमवर्क देते, ते उद्या येताना तुम्ही करून यायचे. आजचे होमवर्क आहे RNA चे प्रकार स्पष्ट करा. RNA चे प्रकार स्पष्ट करा. एकसंकरित व द्विसंकरित यामधील फरक स्पष्ट करा. ठीक आहे, उद्या येताना तुम्ही सर्वांनी होमवर्क करून यायचे आहे. थँक्यू.